थांबा थांबा, हा ढोकळा नाही, ही आहे तिखट वाफोळी. आजीकडे गेल्यावर तिच्या हातची ही स्पेशल डिश नेहमी खायला मिळायची, तर मी ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी एका वाटीच्या प्रमाणात मूग डाळ, तांदूळ, चणा डाळ आणि गहू एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याची भरड करायची अशी. तर एका बाउलमध्ये घेऊन त्या चवीनुसार आपलं मीठ आणि गरम पाणी फक्त एकजीव करण्यापुरता घालायचं आहे. व्यवस्थित एकत्र करून झाकण लावून 7 ते 8 तास फर्मंट होऊन द्यायचं. हे बघा असंच झालं पाहिजे. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, हिंग, 3 चमचे तूप, 1 चमचा वाढवला तरीही चालेल. पुन्हा मिक्स करून घ्यायचं. छान एकत्र झाल्यावर स्टीमरमध्ये सेट करून फक्त 10 ते 12 मिनिटांसाठी स्टीम होऊन द्यायचं. आता थंड झाल्यावर वड्यांना सुरीने आवडत्या आकारात कापून घ्यायचं. मस्त निघाला. तर ढोकळ्यावर साखरेचे पाणी घालावं लागते, पण या वाफोळीवर खूप सारे तूप घालून बघा खूप छान लागतात. आत्ताच्या पिझ्झा बर्गरला मागे टाकेल असा हलका फुलका पदार्थ तिखट वाफोळी.